हॅलो एव्हरीवन, नमस्कार. विद्या प्रबोधिनी मार्गदर्शन केंद्र स्पर्धा परीक्षा केंद्र कोल्हापूरमध्ये आपलं सरसे स्वागत आहे. मी सुशांत ढेकळे तुमच्यासमोर IDBI एक्झिक्युटिव्ह ही ॲड नोटिफिकेशन आलेली आहे. आत्ताच जस्ट नोटिफिकेशन आलेली आहे. थोडंसं मी एक्सप्लेन करायला लागलो की या ॲडमध्ये कुठल्या गोष्टी आहेत आणि जे बँकिंगचे ॲस्पिरंट्स आहेत, जे बँकिंगची तयारी करत असतात त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, चला तर बघूया मग की या ॲडमध्ये, या नोटिफिकेशनमध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत. सो बघा, ॲड आहे रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, पहिली गोष्ट बघा, ही कॉन्ट्रॅक्ट लेवलला आहे. ओके, सो लास्ट डेट किती आहे बघा सबमिशनची. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फी इज June 7. ठीक आहे, सो मेन गोष्टी कुठल्या आहेत ते थोडंसं मी एक्सप्लेन करायला लागलो. 7 जूनपर्यंत आणि पेमेंट, फीचं पेमेंट करायसाठी 7 जून ही लास्ट डेट आहे. ओके, सो यू हॅव ॲटलिस्ट, म्हणजे तुम्ही थोडंसं आता लवकरात लवकर ही ॲड बघून थोडंसं तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, सो येस, आता हे थोडंसं आपण बघतोय. पहिली गोष्ट बघा, नॉन रिफंडेबल आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपण ॲड बघतो, वाचतो, या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो बघा, टोटल वॅकन्सीज आहेत. ओके, एक्झिक्युटिव्हसाठी ही ॲड असणार आहे टोटलमध्ये. सो एक्झिक्युटिव्हमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेवलला आहे 23-24 जे आपलं फायनान्शियल इयर आहे त्याच्यामध्ये बघा टोटल इफ यू सी द वॅकन्सीज देन चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे बघा. टोटल 1036 वॅकन्सी आहे. ठीक आहे, आता हे थोडंसं, हा जो नंबर आहे कदाचित थोडं वाढू शकतो किंवा कॅन्सल पण होऊ शकतो, बट चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या सध्याच्या लेवलला बघितलं तर. कारण जवळपास बघा OBC SC ST ऑलमोस्ट चांगल्या जागा आहेत. ओपन अगेन 451, जवळपास 450 जागा आहेत. EWS आहेत. आपापले सर्टिफिकेट थोडंसं अपडेट करून घ्या. ठीक आहे, OBC EWS आणि हे बाकीचे SC ST आहेत, कास्ट सर्टिफिकेट अपडेट करून घ्या. इवन थोडंसं हँडिकॅप सेक्शनसाठी पण चांगलं अपॉर्च्युनिटी आहे. ओके, सो बघा, इम्पॉर्टंट डेट्स काही आहेत थोडंसं हायलाईट करून घ्या. कट ऑफ डेट फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर एज अँड क्वालिफिकेशन 1 मे आहे. म्हणजे तुमचं डिग्रीचं क्वालिफिकेशन असेल किंवा थोडं डेटचं असेल, तुमचं इयरचं असेल, ते तुम्हाला कुठलं असणार आहे 1 मे 1, 2023. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ओनली इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट्स. ठीक आहे, 24 मे पर्यंत असणार आहे. 24 मे टू 7 जून म्हणजे लास्ट डेटपर्यंत असणार आहे. तुम्ही मॉडिफाय करू शकता. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी, इंटिमेशन चार्जेस टोटलमध्ये किती असणार आहेत, ऑनलाईन मोड ओनली, फक्त ऑनलाईन करायचं आहे. तुम्ही या डेटमध्ये करू शकता. टेंटेटिव्ह डेट्स फॉर ऑनलाईन टेस्ट. आता शक्यतो हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जेव्हा आपण तयारी करत असतो तेव्हा आपल्याला थोडंसं टार्गेट आपलं एक्झाम ओरिएंटेड पाहिजे. टेंटेटिव्ह डेट किती आहे त्याची एक्झामची, IDBI एक्झिक्युटिव्हची किती आहे तर July 2, 2023. सो बघा, यू हॅव ऑलमोस्ट 1 मंथ. आणि विद्या प्रबोधिनी मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर ही आपली म्हणजे पूर्ण तयारी करून घेईल, कारण हे तर थोडंसं आम्ही त्याच्यावर वर्कआउट करतोय. ओके, त्या गोष्टी चालू आहेत. मॉडिफिकेशन होत राहतील, बट टेंटेटिव्ह आपल्याला टार्गेट हे पकडायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे 1 मेचा आपली डेट असणार आहे ना त्यांची. सो 1 मे 2023 पर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बघा. मिनिमम 20 इयर्स पाहिजे, इथं मॅक्सिमम 25 इयर्स पाहिजे. The candidate must have been born not earlier than May 2, 1998. म्हणजे त्या कॅन्डिडेटचा 98च्या 2 मे 98च्या आधीचा जन्म नको, अँड नॉट लेटर दॅन May 1, 2003. म्हणजे 1 मे 2003चा जन्म नको आणि याच्या आधीचा जन्म. ह्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत. बोथ डेट्स इन्क्लुझिव्ह, दोन्ही डेट्स तुम्हाला पकडायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे. ओके, ग्रॅज्युएट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. व्हेरी इम्पॉर्टंट. कोणताही ग्रॅज्युएट व्यक्ती चालेल. ठीक आहे, बट ती युनिव्हर्सिटी कशी पाहिजे, रेकग्नाइज पाहिजे. पासिंग ओनली अ डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज क्वालिफाईंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तुम्ही जर डिप्लोमा कोर्स फक्त पास केला असेल तर तो इथं अलाउड नाही आहे, हे लक्षात ठेवा. डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन थोडं वेगळं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की डिप्लोमा क्लिअर आहे त्यांनी अप्लाय करू शकता, अजिबात नाही. त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे, पासिंग ओनली अ डिप्लोमा कोर्स will not be considered as qualifying the eligibility criteria. The university institute should be recognized, approved by government. ओके, तर ह्या गोष्टी असतात. ठीक आहे, मेन गोष्टी आपण थोडंसं ओव्हरलुक करूया. येस, इम्पॉर्टमेंट्स काय आहेत बघा. पहिली गोष्ट, जसं मी आधीच म्हणलं की ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहे. द कॉन्ट्रॅक्ट वुड बी इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 1 year, 1 वर्षासाठी आहे, अँड मे बी रिव्ह्यूड फॉर एक्सटेन्शन ऑन year to year बेसिस. ते रिव्ह्यू करून तुम्हाला year to year बेसिसला ते पुन्हा वाढवलं जाईल. ठीक आहे, फॉर फर्दर पिरियड ऑफ 2 years, पुढच्या 2 वर्षांसाठी. सब्जेक्ट टू सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स, completion of assigned mandatory e-certifications, availability of vacancies at the relevant point of time and any other criteria on successful completion of period of 3 years. बघा, 1 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल, 2 वर्ष एक्सटेन्शन. 3 years of contractual
सर्व्हिस सच अपॉइंटीज जे लोक रिक्रुटमेंट होतील त्यांची रिक्रुटमेंट होईल शॅल बिकम एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट ऑफ असिस्टंट मॅनेजर. बघा तुम्ही या थ्रू तिकडे पण जाऊ शकता. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून ही चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए इन द बँक थ्रू सिलेक्शन प्रोसेस दॅट वुड बी कंडक्टेड बाय द बँक. मग ते काहीतरी प्रोसिजर करतील, काहीतरी एक सिलेक्शन टेस्ट ठेवतील, प्रोसेस करतील, जेणेकरून तुम्हाला या पदापर्यंत पोहोचता येईल. सो व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर 1 year 2 year मग तुम्हाला या ठिकाणी जाता येईल, बट काहीतरी प्रोसिजर असणार आहे. अपॉइंटमेंट ॲज ग्रेड 1 विल बी ॲज पर द प्रिव्हेलिंग पॉलिसी ऑफ द बँक. आता थोडंसं बँकिंगचं टेक्निकल गोष्टी आहेत, थोडंसं आपण जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही या ठिकाणी. बट येस, आता एक्झिक्युटिव्ह विल बी पेड लमसम फिक्स रेम्युनरेशन. कुठल्या गोष्टी तुम्हाला मिळतील? ओके, पे अँड पर्क्स. कन्सॉलिडेटेड रेम्युनरेशन किती आहे? 29,000 फर्स्ट इयरला, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसमध्ये असताना पर मंथ 31,000 पर मंथ. इन द सेकंड इयर 34,000 थर्ड इयर. ठीक आहे, सो नॉट बॅड. ओके, आणि या पलीकडे अजून काही आहे? NPS वगैरे या गोष्टी, नॅशनल पेमेंट स्कीम वगैरे ह्या गोष्टी आहेत. ओके, तर या बाकीच्या इतक्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. ओके, HRA वगैरे आहे. म्हणजे वन्स यू बिकम द एम्प्लॉय ऑफ द बँक डेफिनेटली दे विल प्रोव्हाइडिंग लॉट ऑफ थिंग्स टू यू, लाईक पे अँड पर्क्स, NPS, अलाउन्सेस, लॉट ऑफ थिंग्स आर देअर. बट प्रायमरी आहे की आपल्याला थोडंसं चांगली तयारी करायची आहे. देन बघा सिलेक्शन प्रोसेस काय आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. सो याला थोडंसं स्टार करून घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक्झिक्युटिव्ह सिलेक्शन प्रोसेस काय आहे? द सिलेक्शन प्रोसेस शाल बी कंप्राइज ऑफ अन ऑनलाईन टेस्ट, जे आता बँकिंगला आपण करतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड पे रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट, PRMT. तीन टेस्ट आहेत. एक आहे ऑनलाईन टेस्ट, नंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे DV व्हायला लागतं, अँड आफ्टर दॅट PRMT. ओके, द अबोव मेन्शन सिलेक्शन प्रोसेस आर इंडिकेटिव्ह अँड बँक इज ॲट लिबर्टी. ओके, लिबर्टी, बँकेला स्वतःला अधिकार आहेत, ते काही मॉडिफाय अमेंड करू शकतो. ओके, दॅट इज सिम्पल थिंग्स आर देअर. लाईक आता बघा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, टेस्ट कुठल्या आहेत? फर्स्ट आहेत सिलेबसमध्ये काय काय असणार, जे तुमच्या ऑनलाईन टेस्ट आहे OT, काय काय असणार आहे? लॉजिकल रिझनिंग, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, जे रिझनिंगचा पार्ट असणार आहे. 60 क्वेश्चन्स 60 मार्क्स. ठीक आहे, इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स. क्वांट ॲप्टिट्यूड आहे 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स. आणि जनरल इकॉनॉमी, बघा आता जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर IT, असे बरेच म्हणजे यात सबसेक्शन्स आहेत. ते किती मार्क्सला असणार आहेत? 60 क्वेश्चन्स 60 मार्क्स. आता बघा जर तुम्ही टोटल बघितलं तर जवळपास 200 क्वेश्चन्स होतात आणि किती मार्क्स होतात? 200 मार्क्स होतात. आणि टाइम किती आहे टोटल? 2 hours आहे. सो बघा तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे मित्रांनो मला सांगा 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन अटेंड करायचे आहेत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, देन नेक्स्ट थोडंसं हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, आता हे व्हेरी कॉमन की इंग्लिश लँग्वेजचा पेपर सोडून तुम्हाला बाकी 3 टेस्ट जे आहेत ना, रिझनिंग आहे, क्वांट आहे आणि कुठलं जनरल बँकिंग किंवा बँकिंग अवेअरनेस, हे तुम्हाला बायलिंग्वल असेल, म्हणजेच काय इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल असेल. ठीक आहे, कॅन्डिडेट्स हॅव टू क्वालिफाय इन ईच ऑफ द 4 टेस्ट बाय सेक्युरिंग कट ऑफ मार्क्स. म्हणजेच काय सेक्शनल कट ऑफ आहे. सेक्शनल कट ऑफ आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? प्रत्येक टेस्टमध्ये, प्रत्येक तुमच्या सेक्शनमध्ये सेक्शनल कट ऑफ तुम्हाला क्लिअर करावं लागेल. ठीक आहे, तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफ तर क्लिअर करायचंच आहे, पण तुम्हाला सेक्शन कट ऑफ पण क्लिअर करावा लागेल. ओके, कारण तिथे काय सांगितलेलं आहे? ईच ऑफ द 4 टेस्ट, ईच, प्रत्येक. ओके, देन पेनाल्टी फॉर रॉंग आन्सर्स, व्हेरी इम्पॉर्टंट. किती पेनाल्टी आहे बघा, मेन गोष्टी आपण हायलाइट करतोय. फॉर ईच क्वेश्चन फॉर विच रॉंग आन्सर हॅज बीन गिवन बाय द कॅन्डिडेट 1/4 or 25. म्हणजेच तुमचा जर एक चुकला तर तुमचे किती मार्क्स वजा होणार आहे? 0.25. सो दॅट इज ठीक आहे. ओके, दॅट इज नॉट ए मेजर स्कोर, मेजर मार्क्स नाही आहेत ते. ओके, सो हे अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. देन कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा. येस, एक तर अगेन मगाच मी सांगितलं की तुम्ही कोण कोण एलिजिबल आहात. बेसिकली बघा रिलॅक्सेशन एक गोष्ट म्हणजे अप्पर एज लिमिट वगैरे त्या लोकांसाठी आहे, जे बेसिकली बघा जे SC ST आहेत त्यांना 5 years आहे रिलॅक्सेशन. म्हणजे ज्या व्यक्तीचं समजा आता एज 24 असेल त्याला 29 पण चालेल, कारण आपल्या 25 पर्यंत करायचं आहे ना. सो त्यांना 5 वर्ष परत त्यांना मुभा आहे, रिलॅक्सेशन आहे. सो SC ST साठी आहे 5 years. OBC साठी आहे, NCL ज्यांच्याकडे आहे त्यांना 3 years. ओके, बेंचमार्क डिसेबिलिटी PWD जे कॅन्डिडेट्स आहेत 10 years. ओके, बाकी हे सगळं अगेन सर्व्हिसमन्स आहेत, कमिशन ऑफिसर्स आहेत. ओके, शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे त्यांना 5 years आहे. पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिओट्स अगेन 5 years आहेत. ओके, देन ओके, सो येस क्युम्युलेटिव्ह बेसिसवर आहे. SC ST OBCला कंपल्सरी NCL लागेल.
ओके, अगेन एज्युकेशन क्वालिफिकेशन मागे काय सांगितलं, ग्रॅज्युएट फ्रॉम, बघा ग्रॅज्युएट सांगितलेलं आहे, ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी पासिंग ओनली डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज क्वालिफाईंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सो व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. देन द कॅन्डिडेट मस्ट पोजेस व्हॅलिड मार्कशीट इयर वाईज, सेमिस्टर वाईज और कन्सोलिडेटेड एकत्र असेल तरी चालेल, अँड डिग्री प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट इश्यूड बाय द युनिव्हर्सिटी शोईंग दॅट शी इज अ ग्रॅज्युएट ॲज ऑन May 1, 2023 बिफोर रजिस्ट्रेशन. तुम्ही रजिस्ट्रेशन करायच्या पूर्वी तुमच्याकडे ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स पाहिजेत. लक्षात, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. अदरवाईज काय होतं, आपण सगळं भरण्यासाठी खूप आतुर असतो पण आपले सर्टिफिकेट्स नसतात. ओके. देन पुढे काय बघा, ओके, कम्प्युटर लिटरसी व्हेरी इम्पॉर्टंट. काय सांगितलेलं आहे, ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज ऑफ द कम्प्युटर इज मॅन्डेटरी. दॅट इज कॅन्डिडेट शुड हॅव सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री इन कम्प्युटर ऑपरेशन्स लँग्वेज, शुड हॅव स्टडीड कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट्स इन द हायस्कूल ऑर कॉलेज अँड इन्स्टिट्यूट. ओके. सो तुम्ही आयदरमध्ये जाऊ शकता, इफ यू आर CCC, इफ यू आर MSc IT. अदरवाईज तुम्ही 11th-12th असताना तुमच्याकडे काहीतरी एखादा, ते सांगितलं आहे ना, हायस्कूल कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही काहीतरी कम्प्युटरचा कोर्स केला असेल, आयदर तुम्हाला विषय असेल किंवा तुम्ही कोर्स केला असेल, सो इट इज फाईन. बऱ्यापैकी आता मुलं काय करतात, MSc ITनी CCC करतात कोर्स, सो दॅट इज फाईन. ठीक आहे, ते पण अप्लाय करू शकतात. ओके. देन हाऊ टू अप्लाय, ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय थ्रू ऑनलाईन ओनली फ्रॉम 24 मे टू 7 जून. लक्षात ठेवा, 24 मे टू 7 जून. सो आपल्याकडे ऑलमोस्ट बघा आता किती, ते 7 आणि हे जवळपास एक, म्हणजे आता ऑलमोस्ट आज, ठीक आहे, आज 25 आहे, एक 12 दिवस आहेत. ठीक आहे. सो लवकरात लवकर फॉर्म फिलअप करा. ॲप्लिकेशन इन एनी अदर मोड विल नॉट बी ॲक्सेप्टेड. दुसरा कुठला मोड नाही आहे. बिफोर अप्लाईंग तुमच्याकडे कुठल्या गोष्टी पाहिजेत बघा, पर्सनल ईमेल ID चालू असणार आणि मोबाईल नंबर, या 2 गोष्टी तुमच्याकडे व्यवस्थित पाहिजेत. कारण बँकेच्या बऱ्याचशा गोष्टी याच्यावर येतात. ईमेल IDवर तुम्हाला OTP येणार, जनरेट होणार, तुम्हाला ॲक्सेस व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो व्यवस्थित हे टाका. वी शुड बी केप्ट ॲक्टिव्ह टिल द कम्प्लिशन ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसेस. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. डबल अकाउंट्स काढू नका, ओनली अप्लाय फ्रॉम द वन अकाउंट. ओके. स्कॅन फोटोग्राफ व्हेरी इम्पॉर्टंट. काय सांगितले, स्कॅन फोटोग्राफ, थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन व्हेरी इम्पॉर्टंट ना. सिग्नेचर ॲज पर स्पेसिफिकेशन, बघा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुमच्याकडे रेडी पाहिजे. बघा तिने काय सांगितले, हँड रिटन डिक्लेरेशन. तुम्ही हे डिक्लेरेशन तुम्ही हँड रिटन केलं पाहिजे. तर टेक्स्ट फॉर द हँड रिटन काय आहे बघा, तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण तुम्हाला लिहायला पाहिजे ब्लँक पेपरवर. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तुमचं नाव, नेम ऑफ द कॅन्डिडेट, तुमचं नाव जे असेल, ॲज पर मॅट्रिक्युलेशन व्हेरी इम्पॉर्टंट, ॲज पर मॅट्रिक्युलेशन करा. ठीक आहे. Hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. ठीक आहे. सो तुमचं थोडंसं एक प्रकारचं अंडरटेकिंग असेल. द सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन, लेफ्ट सांगितलेलं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, लेफ्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे. द हँड रिटन डिक्लेरेशन शुड बी ऑफ द कॅन्डिडेट अँड नॉट ऑफ एनी अदर पर्सन. तुमचं परत तिथं व्हॅलिडिटी होईल, चेक होईल, त्यामुळे थोडंसं डुप्लिकेसी वगैरे ह्या गोष्टी करायच्या नाहीत. ठीक आहे. आणि थोडंसं जर तुम्हाला सापडलं तर ते काय करतील, कॅन्सल करू शकतात. त्यामुळं व्यवस्थित फॉर्म फिलअप करा. ओके. सिग्नेचर हँड रिटन डिक्लेरेशन इन कॅपिटल लेटर्स व्हेरी इम्पॉर्टंट, हायलाईट करा. तुम्ही जे सिग्नेचर हँड रिटन करता ते कॅपिटल लेटर्समध्ये नको आहे त्यांना. ठीक आहे. तुमचं सिग्नेचर शक्यतो कॅपिटल लेटर्समध्ये नसते ना, त्या गोष्टी थोडंसं अवॉइड करा. ॲप्लिकेशन प्रोसिजर, ओनली वन ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय द कॅन्डिडेट. फक्त एकच ॲप्लिकेशन ते गृहीत धरतील. ठीक आहे. अदरवाईज ते कॅन्सल. मल्टिपल तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल तर ते कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. देन पुढं काय बघा, व्यवस्थित डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, मोबाईल नंबर, या गोष्टी थोडंसं व्यवस्थित फॉलो करा. ओके. इफ यू वॉन्ट डिफरंट, तुम्हाला जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर यू कॅन डिरेक्टली गो ऑन दिस बँकिंग वेबसाईट, दॅट इज www.idbibank.in. ठीक आहे. आणि तुम्हाला तिथं जाऊन काय करायचं आहे, तुमचं अकाउंट हे करायचं आहे, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. देन यू हॅव टू फिल अप द डिटेल्स लाईक तुमचं नेम, एंटर नेम, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ईमेल ID. ठीक आहे. व्यवस्थित करा आणि मोबाईल चालू ठेवा, बिकॉज त्याच्यावर तुमचा OTP येणार आहे. ठीक आहे. ओके. सो प्रोसेस पूर्ण इझी आहे. ओके. ऑनलाईन पेमेंट व्हेरी इम्पॉर्टंट. किती फीज आहेत बघा. सो ऑनलाईन पेमेंट ऑफ फीज पेएबल फ्रॉम 24 मे, लास्ट डेट आहे ना 7 जून, बोर्ड डेट इन्क्लुझिव्ह. तुम्ही लास्ट डेटपर्यंत अप्लाय करू शकता. पेमेंट मोड कुठला आहे, फक्त ऑनलाईन मोड आहे. 200 रुपीज फॉर SC ST PWD.
जे फिजिकल हँडिकॅप आहेत त्यांना पण 200 रुपये आहे, SC/ST वाल्यांना पण आहे. ओनली इंटिमेशन चार्जेस 1000 फॉर ऑल अदर कॅन्डिडेट्स. सो जे OBC मध्ये येतात, जे ओपन मध्ये येतात त्यांना किती फीज आहे? 1000 रुपीज. ठीक आहे. सो अगेन ह्या गोष्टी कॉमन आहेत. ओके, शक्यतो फॉर्म भरताना रिफ्रेश करू नका किंवा बॅकला जाऊ नका, प्रोसेस करा पूर्ण. ओके. देन डॉक्युमेंट्स कुठले असतात बघा व्हेरिफिकेशनला. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स कुठले कुठले आहेत? व्हेरी इम्पॉर्टंट. एजचं तुमच्याकडं 10th और 12th स्टँडर्ड मार्कशीट असेल, शक्यतो मॅट्रिक्युलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, और स्कूल नेम सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट. एज्युकेशनचं काय पाहिजे? हायस्कूल, इंटरमिडिएट असेल तर ते 10th आणि 12th क्लास. ग्रॅज्युएशनचं ऑल सेमिस्टर पाहिजे मित्रांनो, आणि इयर वाईज पाहिजे. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड प्रोव्हिजनल किंवा तुमचं डिग्री सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट. आणि बाकीच्यांचं कास्टचं काय असणार आहे? तर NCL लागेल, SC/ST NCL. EWSला EWS लागेल. चालू वर्षीचा पाहिजे, तुम्ही आता रिसेंटली काढलेला पाहिजे. ठीक आहे. वर्क एक्सपिरियन्स असेल, वर्क एक्सपिरियन्स तुम्ही द्या, तुमच्या जॉबचं काही असेल तर. फोटो आयडेंटिटी any2 कुठले पाहिजे बघा? any2 यापैकी पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, थोडंसं यापैकी तुम्ही दोन्ही कुठलेही दोन तुम्ही घेऊ शकता. ओके. आता हे कास्ट सर्टिफिकेट वगैरे अगेन हे बाकीच्यांना माहिती आहे, डिसेबिलिटी पण माहिती आहे. ओके बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. द OT ऑनलाईन टेस्ट वुड बी हेल्ड ॲट फॉलोइंग सेंटर्स. हे सेंटर्स आहेत इथून अहमदाबाद पासून अमृतसर, भोपाळ, बेंगलुरू. ओके. अगेन विशाखापट्टणम पर्यंत. ओके. सो बघा हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो एकदा व्यवस्थित सेंटर बघून घ्या. तर आपल्याला थोडंसं जवळ आहोत महाराष्ट्र. देन ॲटलिस्ट पुणे आहे आपल्याकडं. ओके. देन मुंबई, नवी मुंबई आहे. ओके. या साईडला बघा ग्रेटर मुंबई, ठाणे पण आहे. अगेन हे थोडंसं आपल्याला जवळ पडेल पुणे वगैरे. ठीक आहे. देन ओके, तुम्हाला ऑनलाईन कॉल लेटर्स येतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला बाय पोस्ट वगैरे येणार नाही, तुम्हाला ते डाउनलोड करावं लागेल. अँड देन यू हॅव टू ओके कॅरी टू द एक्झाम सेंटर. टेंटेटिव्ह तारीख कोणती आहे? 2 जुलै. ओके. बाकी या गोष्टी आहेत, मिसकंडक्ट करणे किंवा मिसबिहेविंग, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. ओके. बट रिझर्वेशन अगेन गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे ते. ओके. हे EWS वाल्यांसाठी आहे. EWS वाल्यांसाठी अगेन 5 एकर ॲग्रिकल्चर लँड नको आहे, त्याच्यापेक्षा अबो असेल तर त्याला येणार नाही इरेस्पेक्टिव्ह. रेसिडेन्शियल फ्लॅट एवढा नको आहे, रेसिडेन्शियल प्लॉट इतका नको आहे यार्डमध्ये. अगेन 200 स्क्वेअर यार्ड्स, 200 स्क्वेअर यार्ड्स अँड अबोव इन एरियाज अदर दॅन नोटिफाईड म्युन्सिपॅलिटीज. EWS काढून घ्या मित्रांनो. ठीक आहे, ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. ओके. ठीक आहे. सो बाकी बऱ्याचशा गोष्टी कॉमन आहेत. येस बट येस. ओके. पण तुम्हाला फॉर्म फिलअप करताना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळत जातील की, कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला फॉर्म आपण फिलअप करायला घेतो पण आपल्याकडं डॉक्युमेंट्स नसतात. ठीक आहे. डॉक्युमेंट्स आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येतो. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना एक प्रकारचं आव्हान आहे की तुम्ही हे जाऊन फिलअप करा. ठीक आहे. आपल्याकडे 7 जूनपर्यंत डेट आहे. आणि विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर याच्यामध्ये थोडंसं प्रिपरेशन वगैरे ॲक्टिव्हिटी चालू आहे. ठीक आहे. तसं ॲड पडलेली आहे, तसे कोर्सेस पण आता लॉन्च होतील, तसं ॲक्टिव्हिटी पण चालू आहेत. ठीक आहे. त्यामुळं ॲड रीड करा, फॉर्म फिलअप करा, फीज भरा. आपल्याकडे ते डॉक्युमेंट तुम्ही प्रिंटआउट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा नंतर त्रास होणार नाही. ठीक आहे. आणि चांगला तयारी करा. विद्या प्रबोधिनी मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरकडून आपल्याला ऑल द बेस्ट. थँक्यू.